सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन खरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी जी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते त्या परीक्षेबद्दल याविषयी माहिती पाहणार आहोत. ही शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची जी अधिसूचना आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजीची परीक्षा आहे. ही यामध्ये इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी ही शिष्यवृत्ती परीक्षा असते. परंतु या वर्षापासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही जी परीक्षा आहे ती पुढच्या वर्षापासून 4थी आणि 7वी साठी राहणार आहे. त्यामुळे यावर्षी जे परीक्षा देणारे आहेत ते यावर्षीचे 4थी, 5वी आणि 7वी आणि 8वी अशा प्रकारचे चारही वर्गातील विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. यामध्ये विषय असा दिलेला आहे की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजीची या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. त्याबाबतची ही अधिसूचना आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेसाठी अर्ज भरू शकता. त्यानंतर इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या सुद्धा विद्यार्थ्यांनी ही परीक्षेसाठी अर्ज भरू शकता. यासाठी त्यांनी वेबसाईट सुद्धा दिलेली आणि 27 नोव्हेंबर रोजी पासून ही सुरू झालेली आहे. ही फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. यामध्ये आपण बघू शकतो परीक्षेचे वेळापत्रक. जे परीक्षा आहे ती 8 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी जो पहिला पेपर आहे तो सकाळी 11 ते 12:30 आणि दुपारी दुसरा पेपर आहे 2 ते 3:30 अशा प्रकारचा पेपर आहे. पाचवी आणि 8वी दोन्ही वर्गासाठी सेम डेट आहे आणि सेम वेळ आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो ऑनलाईन आवेदन भरण्याबाबतचे वेळापत्रक. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे याबद्दल शुल्क प्रकार आहे नियमित शुल्कासह. कालावधी आहे 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपण नियमित शुल्कासह भरू शकतो. विलंब शुल्कासह 15 डिसेंबर पर्यंत आणि अतिविलंबासह 23 डिसेंबर पर्यंत आणि अतिविशेष विलंब शुल्कासह 31 डिसेंबर पर्यंत हे अर्ज भरू शकतो. परंतु 31/12/2025 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी अशा प्रकारची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता काय आहे तर तो महाराष्ट्र रहिवासी असावा. तसेच विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळेत 5वी किंवा इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा. यामध्येच आता नवीन सुधार दिलेला आहे तर त्यामध्ये 4थी आणि 7वी सुद्धा या ठिकाणी ऍड झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा सुद्धा आहे. ह्या सुद्धा परीक्षा आहेत. परीक्षेचे माध्यम मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड अशा प्रकारचे राहणार आहे. या ठिकाणी वयोमर्यादा आहे सर्व प्रवर्गासाठी 11 वर्ष आणि दिव्यांगासाठी 15 वर्ष आणि 8वी साठी 14 वर्ष, 18 वर्ष अशा प्रकारचे दिलेले आहे. यामध्ये शुल्क बघू शकतो आपण. शुल्काचा प्रकार आहे आणि 5वी आणि 8वी
बिगर मागास आणि मागास दिव्यांग अशा प्रकारचं आहे. प्रवेश शुल्क आहे बिगर मागास 50 आणि मागास 50. त्यानंतर 8वीसाठी सुद्धा 50 आहे. परीक्षा शुल्क आहे 150, मागासासाठी 75 आहे. एकूण शुल्क 200 आहे बिगर मागासासाठी आणि मागाससाठी 125. विलंब शुल्क त्या ठिकाणी प्रति विद्यार्थी प्रतिदिन 50 रुपये याप्रमाणे असा विलंब शुल्क राहणार आहे. आणि शाळा संलग्न शुल्क 200 रुपये प्रति वर्ष अशा प्रकारचा राहणार आहे. या ठिकाणी जी सवलत आहे, परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. काही जे मागास प्रवर्ग आहे त्या प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण हे फॉर्म ऑनलाईन शाळेमार्फत भरल्या जाऊ शकतात. अशा प्रकारचे हे अधिसूचना आहे, ज्यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो. यामध्ये पुढच्या वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्गाची बदल करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये की 5वी आणि 8वीसाठी असते, तर पुढच्या वर्षापासून 4थी आणि 7वी या वर्गासाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे. त्यामुळे यावर्षी जे 4थीला आहेत त्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे आणि जे 7वीला आहेत त्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली, कारण ते पुढच्या वर्षी त्यांना शिष्यवृत्ती परीक्षा नसणार आहे. त्यामुळे ते त्या परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घेतलेली आहे. त्यामुळे 4थी, 5वी आणि 7वी, 8वी या 4ही वर्गातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी फॉर्म भरता येणार आहे.